अशोक धोडींची हत्या करण्याआधी आरोपींनी तब्बल 1 महिना रेकी केली होती। अगदी दृश्यम सिनेमातील स्टोरीप्रमाणे आरोपींनी कट रचला होता, पण सीसीटीव्ही मधील अवघ्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअल्सना गुन्हा अखेर उघड झालाय। दृश्यम सिनेमातल्या स्टोरीला तोडीस तोड अशी स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे। सिनेमात मृतदेह पोलीस स्टेशनच्या खाली गाडलेला असतो, त्यामुळे कोणाला संशय येत नाही। आणि अगदी तसंच अशोक धोडींच्या बाबतीत घडलेलं आहे। अशोक धोडींची कार दगडखाणीत मृतदेहासह ढकलून देण्यात आली होती। तब्बल 12 दिवस अशोक धोडी आणि त्यांच्या कारचा तपास लागत नव्हता, मात्र पोलिसांना एक पुरावा मिळाला आणि खदाणीतली कार बाहेर काढण्यात यश आलं। कारच नव्हे तर खुनाचा सर्व कटच चव्हाट्यावरती आला। तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन क्वॅरीमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे। त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती। पालघरमध्ये दृश्यम 3 घडवणारा आरोपी अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ होता। आरोपींनी एका महिन्यापासून हत्येचा प्लॅन तयार केला होता। हत्येचा कट का केला, कशा प्रकारे हत्या केली ते आता पाहूया। अशोक आणि अविनाश धोडींमध्ये वाद होता, त्यामुळे महिन्याभरापूर्वीच हत्येचा कट रचण्यात आला होता। आरोपींनी आड रस्ते दगडखाणींची रेकी केली होती। इतकंच नव्हे तर अशोक धोडींच्या कारला GPS ट्रॅकर लावला होता। त्यानंतर बोरीगाव घाटात कार रोखून धोडींची हत्या करण्यात आली। कारसह मृतदेह गुजरातमधील दगडखाणीत फेकण्यात आला होता। हत्येच्या दिवशी आरोपींकडून पार्टीचा बनाव केला गेला। सर्व आरोपींनी मोबाईल एका रूममध्ये ठेवलेले होते। या परफेक्ट प्लॅनिंगमुळे पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागत नव्हते, कारण आरोपींनी त्यांची कार सीसीटीव्हीमध्ये येणारच नाही याची काळजी घेतली होती। मात्र कितीही काळजी घेतली तरी आरोपी एकतरी पुरावा मागे ठेवतोच। या घटनेत सुद्धा असंच झालं। गुजरातमध्ये एका सीसीटीव्हीत अशोक धोडींची कार कैद झाली। त्यानंतर अटक केलेल्या आरोपींकडून खाणीची माहिती मिळाली। पाहणी करताना खाणीच्या टेकडीवरील एका दगडाला कारची बॉडी घासलेली होती, त्यामुळे याच खदाणीमध्ये कार असल्याचं स्पष्ट झालं होतं। अखेर 6 तासांनंतर कार बाहेर काढण्यात यश आलंय। आरोपींकडून आड मार्गांचा वापर करण्यात आला, जेणेकरून आपण कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही याची खबरदारी देखील आरोपींकडून घेण्यात आली। अशोक धोडी यांच्या गाडीला आरोपींनी GPS लावलं आणि त्याच GPSच्या माध्यमातून त्यांनी अशोक धोडी यांना गाठलं। मात्र हीच गाडी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा महत्त्वाचा दुवा ठरली। कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह होता। प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केली। 1 महिना रेकी करून अशोक धोडींची हत्या करण्यात आली, मात्र एका सीसीटीव्हीने सर्व हत्येला वाचा फोडली। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची माओवाद्यांनी रात्री उशिरा हत्या केली आहे। मडावी यांच्या घरातून त्यांना उचलून नेऊन गावाजवळील दानावर त्यांची हत्या करण्यात आली आहे। तर मृतदेहाजवळ माओवाद्यांनी पत्रक टाकलं, त्यामध्ये त्यांचा पोलीस खबऱ्या असा उल्लेख करण्यात आला। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहाळ याने अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। तर दुसरीकडे माती विभागात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांना अंतिम फेरी गाठलेली आहे। आता या दोन्ही सामन्याची अंतिम लढत होणार आहे। तर या अंतिम सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।